रॉबीने मारले 10, मी मारले 5. आणि यो यो 20 का? 20 होते, 20 मार. कुठे रॉब्या? तो ते सगळे 49 सगळे लागले. ए, 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 49 नाही बरं का सगळं. तर आमच्या मित्रमंडळींच्या मोठ्या मोठ्या गप्पा ऐकून झाल्या असतील तर सर्वांना जय श्रीराम. सकाळ सकाळी अलाराम कानापाशी वाजून वाजून बेजार झाला की ग्राउंडला जायचा टाइम झालाय. उठ मस्तपैकी 4:30चा अलार्म 5 वाजता बंद केला आणि 5:30 वाजता ग्राउंडला पोहोचलो. ग्राउंडला पोहोचल्या पोहोचल्या वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग वगैरे केली आणि स्ट्रेचिंग झाली की लगेच आपण आपल्या वर्कआउटला चालू केलं. आज पण आपण मस्तपैकी 4 किलोमीटर रनिंग कंप्लीट केली. 4 किलोमीटर रनिंग झाल्यावर इकडे आपल्या रॉबिन भाऊचा चाललेला मस्तपैकी मसाज. कारण रॉबिन भाऊचा त्यांचा वर्कआउट होता आज 400च्या 8 मारायच्या होत्या. त्यांनी त्यांचा वर्कआउट पूर्ण करून त्यांचा सगळा वर्कआउट झाला होता. म्हणलं आपण पण आपला बाकीचा वर्कआउट पूर्ण करा म्हणून ग्राउंडच्या दुसऱ्या साईडला येऊन मस्तपैकी लेग वर्कआउट केला आणि 2-3 स्ट्राईड मारल्या. इकडे आपला धीरज भाऊ म्हणतोय दर भाऊ डाळिंब खा, वर्कआउट करून खूपच थकला असशील. पण अजून आपला वर्कआउट राहिला होता म्हणून इकडे येऊन हृदय भाऊने मस्तपैकी पहिला सेटअप लावला आणि लगेच आपल्या जोर सपाटाला आपण चालू केलं. डिप्स मारून सगळा वर्कआउट संपवलं. मस्तपैकी स्ट्रेचिंग वगैरे केली आणि चणे फुटाने खात खात घरी निघालो. जाता जाता हृदय भाऊला पण आपल्याला वाटत ड्रॉप करायचं होतं. हृदय भाऊला ड्रॉप केला. तसाच रॉबिन भाऊला पण ड्रॉप करत होता. रॉबिन भाऊला पण ड्रॉप केला आणि घरी आलो. घरी आल्याला लगेच डाएट खायला बसलो. मस्तपैकी डाएट वगैरे खाल्लं. खाऊन झाल्यावर मस्तपैकी दूध पिलो. दुधामध्ये हळद पण टाकली होती. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि सरळ लायब्ररीत आलो. लायब्ररीत आलेलं कुठलाही टाइमपास न करता डायरेक्ट स्टडी टेबलला जाऊन बसलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. दिवसभर अभ्यास केला. घरी आलो. घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि परत संध्याकाळी लायब्ररीत गेलो.